काय बघणार आहे, इंटिजर ॲरे अँड द कॅरेक्टर ॲरे. देर आर जसं डेटा टाईप इंटिजर, फ्लोट, कॅर आहे तसं फ्लोट ॲरे सुद्धा असतो, बट तुम्हाला फ्लोट ॲरे डिटेलमध्ये नाहीये. ओके, सो फर्स्ट what is mean by array? Okay, so array is an collection of elements of same data type. काय सांगितलं? array is a collection of elements of same data type. Same data type च्या elements चं collection means array. Same data type चे element means काय? All elements are of type integer only. All elements of type float. All elements of type char. Okay, so what is the need of array? Okay, so till now we have studied that addition of two numbers. Okay, so त्याच्यामध्ये आपण काय करायचो? 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचो. ओके, दोन ए आणि बी काय करायचो? ए आणि बी आपण स्कॅन करायचो. ओके, देन सी इज इक्वल टू ए प्लस बी लिहायचो आणि देन आपण रिझल्ट सी ची व्हॅल्यू काय करायचो? प्रिंट करायचो. फॉर एक्झाम्पल सांगते. ओके, पण मग आता हे काय होतं की ऍडिशन ऑफ एनी टू नंबर्स. ओके, कोणते पण नंबर आपण प्रोग्राम रन केल्यावर एंटर ए अँड एंटर बी, मग आपल्याला जो पाहिजे तो आपण नंबर स्कॅन करत होतो, रीड करत होतो. देन वी विल गेट द ऍडिशन जे आपण इनपुट दिलंय त्याच्यावरती. ओके, नाऊ आता जर मी तुम्हाला सांगितलं ऍडिशन ऑफ 10 नंबर्स, ऍडिशन ऑफ एनी 10 नंबर्स, तर मग तुम्ही काय करणार? ऍडिशन ऑफ एनी 10 नंबर, जसे एनी 2 नंबर्स, असं काही नाही की 10 आणि 20 तुम्ही घेतलं पाहिजे, कोणते पण नंबर तुम्ही स्कॅन करू शकता. आपण ऑलरेडी प्रोग्राम बघितलाय. सो ऍडिशन ऑफ एनी 10 नंबर जर तुम्हाला मी करायला लावलं तर अजून तर आपण ॲरे स्टार्ट नाही केलं. सो तुमच्याकडे फक्त हेच लॉजिक आहे. सो तुम्ही काय करणार? टोटल 11 व्हेरिएबल डिक्लेअर करणार. जसं ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी तुम्ही 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करता, 2 फॉर इनपुट अँड 1 फॉर आउटपुट. सो फॉर ऍडिशन ऑफ एनी 10 नंबर साठी तुम्ही काय करणार? ओके, तर हे 11 तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. देन 10 व्हेरिएबल्स काय करणार? स्कॅनएफ मध्ये करणार स्कॅन. ओके, म्हणजे जसं ए बी तुम्ही स्कॅनएफ नी करत होते तसं आता ए टू जे पर्यंत करणार, बिकॉज यू हॅव टू स्कॅन द 10 नंबर. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? फॉर्म्युला टाकणार, जे के इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई प्लस एफ असं. ओके, सो ह्यानी तुम्हाला आन्सर मिळेल, बट दिस इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. जर आता मी तुम्हाला प्रोग्राम सांगितला ऍडिशन ऑफ एनी 20 नंबर्स, तर मग तुम्ही 21 व्हेरिएबल डिक्लेअर करणार, देन 20 टाइम्स स्कॅन करणार, देन तुम्ही ऍडिशन करणार आणि देन रिझल्ट डिस्प्ले करणार. तुम्हाला मी सांगितलं ऍडिशन ऑफ एनी 50 नंबर, 50 नंबर, तर तुम्ही 51 व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. सो इट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. करू शकता, तुमचा आउटपुट येणार, पण प्रोग्राम हा नेहमी असा असावा की तो ऑप्टिमल सोल्युशन देईल, म्हणजे लेस टाइम मध्ये तो तुमचा प्रोग्राम झाला पाहिजे. ओके, सो ह्याला काय लागणार आहे? खूप टाइम लागणार आहे. आता तुम्ही म्हणणार की आपण लूप मध्ये तर आपण 1 to 10 नंबरची ऍडिशन केलीच आहे. ओके, पण हे जे 1 to 10 नंबर्स हे सिक्वेन्शियली होते, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 अप टू 10 असं आपण केलं लूपनी. किंवा जर मी तुम्हाला सांगितलं 11 to 20 ची ऍडिशन करा सिक्वेन्शियली, सो 11 + 12 + 13 + 14 + 15 अप टू 20 पर्यंत. सो हे सिक्वेन्शियली. बट मी काय सांगितलं तर तुम्हाला, जसं आपण प्रोग्राम करता ऍडिशन ऑफ एनी 2 नंबर, मग असं नव्हतं की एक नंबर 10 आहे तर दुसरा 11 आहे, असं नव्हतं हा प्रोग्राम. कोणत्या पण 2 नंबरची ऍडिशन, कोणत्या पण 2 नंबरची ऍडिशन. ओके, सो हे पण एनी 10 नंबर्स 1 to 10 असेल तर आपल्याकडे लूप आहेच सिक्वेन्शियली. 11 to 20, 35 to 45 ची ऍडिशन. मग सिक्वेन्शियली असेल तर आपल्याकडे आपण केलेले सम ऑफ 1 to n नंबर्स. ओके, सम ऑफ 11 to 20 नंबर्स. बट तुम्हाला एनी 10 नंबर सांगितले तर एक नंबर 5 असू शकतो, दुसरा 2 असू शकतो, तिसरा 4 असू शकतो, 8 असू शकतो, 20 असू शकतो, 15, म्हणजे हे सिक्वेन्शियली नाहीये. सो आपण इथे लूप यूज करू शकत नाही, बिकॉज लूप ऑलवेज कसं होतं 1 to n काय होतं? इन्क्रीमेंट होतं, म्हणजे सुरुवातीपासून ते जो एंड दाखवलाय तुम्ही स्टार्ट, इनिशियलाइज पासून ते स्टार्ट, ते 1 1 नी इन्क्रीमेंट होत जातं. बरोबर,
ठीक आहे. सो आपण इथे आपलं लूप ओनली क्रायटेरिया नाही होऊ शकत. मग तुम्हाला दुसरं सोल्युशन काय की तुम्ही जेवढ्या नंबरचे तुम्हाला ऍडिशन करायचे तेवढे व्हेरिएबल्स प्लस 1 फॉर रिझल्ट एवढे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करणार, तेवढ्या टाइम्स तुम्ही स्कॅन करणार. म्हणजे इथे मला 10 टाइम्स स्कॅन करावं लागेल बिकॉज आय हॅव टू स्कॅन द 10 व्हेरिएबल स्कॅन लिहावं लागेल. देन मी फॉर्म्युला टाकेन अँड देन आय विल गेट द रिझल्ट. ओके. सो ह्या सोल्युशनने तुम्हाला रिझल्ट मिळेल, बट तुमचं सोल्युशन हे ऑप्टिमल नसेल. इथे काय लागेल, जेवढे व्हेरिएबल डिक्लेरेशनला टाइम लागणार तेवढीच तुमच्या प्रोग्रामची टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढणार. सो आता लगेच टाइम कॉम्प्लेक्सिटी वगैरे एवढा त्याचा कन्सर्न नाही तुम्हाला, ते तुम्हाला डेटा स्ट्रक्चर मध्ये फक्त काय की टाइम म्हणजे काय की प्रोग्राम रन करण्यासाठी लेस टाइम मध्ये तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट आलं पाहिजे, देन तुमचा प्रोग्राम काय असतो, परफेक्ट असतो. सो दिस इज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी. ओके. सो फॉर दॅट तुम्ही काय करणार, ऍरे डिक्लेअर करणार. म्हणजे एकाच व्हेरिएबल मध्ये तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट्स काय करणार, स्टोअर करणार. ओके. सो ऍरे काय करणार, डिफरंट डिफरंट व्हेरिएबल्स स्टोअर करण्याच्या, डिफरंट व्हेरिएबल्स डिक्लेअर करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करणार, एकच व्हेरिएबल घेणार, त्याला ऍरे तुम्ही त्याचा क्रिएट करणार आणि त्या एकाच व्हेरिएबल मध्ये तुम्ही n नंबर ऑफ एलिमेंट्स काय इन्सर्ट करणार. ओके. सो ऍरे काय सांगितलं, कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. आता ऍरे जर तुम्ही सेम डेटा टाइप मीन्स काय, जर ऍरे तुम्ही इंटिजर टाइपचा केला, जसं व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपला सिंटॅक्स काय, डेटा टाइप व्हेरिएबल नेम. जर ऍरे तुमचा इंटिजरचा असेल तर त्या ऍरे मध्ये तुम्ही कितीही नंबर ऑफ एलिमेंट्स टाकू शकता, पण ते सगळे काय पाहिजे, इंटिजरच पाहिजे. म्हणजे ऍरे इंटिजरचा आहे आणि पहिला एलिमेंट 10 टाकला, दुसरा 3.40 टाकला, नंतर c टाकला, तर हे चालत नाही. जर ऍरे इंटिजर आहे देन तुम्हाला ऑल एलिमेंट्स इंटिजरचेच टाकायचे. ओके. देन जर ऍरे फ्लोट टाइपचा आहे तर ऑल एलिमेंट्स तुम्ही कितीही नंबर, त्या n वरती लिमिटेशन नाहीये, तुम्ही कितीही नंबर एंटर करू शकता त्या ऍरे मध्ये, बट मग ते सगळे फ्लोट टाइपचेच नंबर पाहिजे, म्हणजे नंबर विथ डेसिमल पॉइंट. जर ऍरे तुमचा कॅर टाइपचा असेल तर ऑल जे एलिमेंट्स आहेत ते कॅरेक्टरच पाहिजे. सो हा 1 कॅरेक्टर झाला बिकॉज आय हॅव एन्क्लोज्ड दॅट 1 इंटू अ सिंगल कोट, बट दिस 1 विदाउट सिंगल कोट इज अ इंटिजर. आता हे ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. सो ह्याचं मिनिंग काय ऍरेचं, की कलेक्शन ऑफ एलिमेंट्स of same data type. Array contains the number of elements of same data type. Array मध्ये आपण n number of elements insert करू शकतो, बट एकाच डेटा टाइपचे. हेट्रोजेनियस म्हणजे डिफरंट डेटा टाइपचे एलिमेंट आपण एका ऍरे मध्ये स्टोअर करू शकत नाही. आपल्याला मग सेपरेट ऍरे अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ द एलिमेंट आपल्याला सेपरेट टाइपचा ऍरे काय करावा लागतो, डिक्लेअर करावा लागतो. ओके. सो दिस इज अ बेसिक ऑफ ऍरे. नाऊ जसं व्हेरिएबल डिक्लेअर, जसं आपण प्रोग्राम स्टार्ट करताना काय केलं की व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे, मग त्याला व्हॅल्यू कशी द्यायची. ओके. सो हे बघितलं आपण. सो सेम तेच बघणार आहे की हाऊ टू डिक्लेअर द ऍरे. ऍरे तर सांगितलं तुम्हाला की इट कंटेन्स और इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. मग कसं नेमके त्याच्यामध्ये n नंबर ऑफ एलिमेंट्स आपण इन्सर्ट करू शकतो. ओके. सो फॉर दॅट हाऊ टू डिक्लेअर ऍरे. ऍरे कसा डिक्लेअर करायचा. ओके. सो there is a syntax for declaration of array. So syntax is data type, then array name and then subscript. Okay. Now array ना 2 टाइपचे असतात, 1 dimensional array and 2 dimensional array. ओके. 2 डायमेन्शनललाच मल्टी डायमेन्शनल म्हणतात. ओके. नाऊ आता ऍरे 2 टाइपचे असतात. सो 1 डायमेन्शनलला सिंगल सबस्क्रिप्ट येतो आणि 2 डायमेन्शनलला हे 2 येतात. ठीक आहे. तर जेव्हा फक्त जस्ट आता लक्षात ठेवा की ऍरेचे 2 टाइप आहे, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल. सो आपण जो हा सिंटॅक्स दिलेला आहे तो 1 डायमेन्शनल ऍरेचा आहे. ओके. सो डिक्लेरेशन ऑफ अ 1 डायमेन्शनल ऍरे, तर असं पर्टिक्युलर असं डिफाईन करत नाही बघा एक्झामला. हा राईट एक्सप्लेन द डिक्लेरेशन ऑफ एन ऍरे असंच मेन्शन करतं. जसं जेव्हा
कोणत्या टाईपचं ॲरे हे मेन्शन केलेलं नसतं तेव्हा त्याला वन डायमेन्शनलच कन्सिडर करायचं. आणि क्वेश्चन 2 डायमेन्शनल साठी असा येतो, एक्सप्लेन द डिक्लेरेशन ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे, मग तेव्हा 2 डायमेन्शनलच करायचं. आणि एक्सप्लेन द डिक्लेरेशन ऑफ ओनली ॲरे आलं की 1 डायमेन्शनलचं करायचं. ओके, सो सध्या फक्त लक्षात ठेवा की ॲरे 2 टाईपचे असतात, सिंगल डायमेन्शनल आणि किंवा 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. ओके, सो आपण जो डिक्लेरेशन करतोय ते 1 डायमेन्शनलचं करतोय. सो पहिल्यांदा आपण 1 डायमेन्शनल फिनिश करणार आणि मग 2 डायमेन्शनल कडे जाणार. सो सध्या फक्त फोकस, जेव्हा 2 डायमेन्शनल मी स्टार्ट करेल तेव्हा त्याचं मिनिंग सांगेल. सो सध्या 1 डायमेन्शनल मीन्स हे जे स्क्वेअर ब्रॅकेट असतात ते एकच असतात. ओके, आणि 2 डायमेन्शनलला ते 2 असतात. ठीक आहे, तर सध्या ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. जस्ट डेटा टाईप, ॲरे नेम अँड सिंगल सबस्क्रिप्ट. ओके, सो हा जो आहे स्क्वेअर ब्रॅकेट, तर त्याला काय म्हणतात, सबस्क्रिप्ट. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही देणार साईज ऑफ ॲरे, म्हणजे तुम्हाला किती नंबर ऑफ एलिमेंट्स त्या ॲरे मध्ये टाकायचे आहेत ते. ओके, सो ॲरे नेम म्हणजे जस्ट तुम्ही व्हेरिएबल नेम देताना जे जे रूल फॉलो करतात तेच फॉलो करायचे आहेत. म्हणजेच काय की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अन अल्फाबेट, स्पेस इज नॉट अलाउड, अंडरस्कोर इज अलाउड, ते रूल्स. ओके, सो सिंटॅक्स वरून फॉर एक्झाम्पल, सपोज मला ऑल द एलिमेंट्स इंटिजर टाइपचे नंबर्स टाकायचे. सपोज ए जर माझं ॲरे नेम आहे आणि इथे जर मी 10 टाकलं, सो आय कॅन इन्सर्ट 10 एलिमेंट, ऍट मोस्ट 10 पेक्षा कमी पण टाकू शकता, बट 10 पेक्षा जास्त नाही. सो ए मध्ये मी ऍट मोस्ट 10 एलिमेंट्स टाकू शकते. ओके, देन फ्लोट सपोज बी ऑफ 20. सो मी बी मध्ये 20 एलिमेंट्स टाकू शकते at most of type float, means B will now accept all the numbers with decimal point, and here A will accept all the numbers of type integer. Okay, then suppose char C and इथे 5 लिहिलं. Now C contains or C will accept all at most 5 elements of type character. मग त्याच्यामध्ये तुम्ही इंटिजर फ्लोट टाकू शकत नाही आणि इंटिजर मध्ये फ्लोट कॅर टाकू शकत नाही. ओके, सो हे झालं डिक्लेरेशन अकॉर्डिंग टू आवर सिंटॅक्स. ओके, सो जसं इच अँड एव्हरीथिंग जसं तुम्ही डिक्लेअर करता त्याच्यानंतर इनिशियलाइज, जसं व्हेरिएबल डिक्लेअर केलं की मग त्याला व्हॅल्यू असाइन करणं म्हणजे इनिशियलायझेशन. सेम ठीक आहे. आता ॲरेचा मी यूज सांगितला तुम्हाला की तुम्हाला जर मोर दॅन 1 एलिमेंट सेम डेटा टाइपचे स्टोअर करायचे असतील तर सेपरेट व्हेरिएबल डिक्लेअर करण्यापेक्षा तुम्ही फक्त ॲरे डिक्लेअर करणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते एलिमेंट्स टाकणार. सो ॲरे तर डिक्लेअर झाला, नाऊ एलिमेंट्स कसे इन्सर्ट करायचे. ओके, सो फॉर दॅट द नेक्स्ट इज initialization of array, but before that memory location for array, most important point. ओके, सो व्हॅल्यू टाकण्याच्या आधी आपण मेमरी अलोकेशन बघूया. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते ना की ऑफ ॲरे म्हणजे आता 1 डायमेन्शनलच. ओके, 1 डायमेन्शनल ॲरे. जसं मी तुम्हाला सांगते की ए, आता इथे पुढे मी स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलेली नाहीये. ओके, सो ए आता इथे लिहिली पण इथे आता बघा लिहिलेली नाहीये. सो ए हे नॉर्मल व्हेरिएबल झालं. सो ए मध्ये फक्त एकच व्हॅल्यू जाणार. सो मी तुम्हाला इच प्रोग्रामला बघा एक्सप्लेन करेल स्टार्टिंगला की ए साठी एक मेमरी ब्लॉक अलोकेट होणार कितीचा, 2 बाईटचा, बिकॉज ए इंटिजर ॲरे आहे आणि त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार. तर हे तुम्हाला सांगायचे मी. सो आता ॲरे सुद्धा आपण डिक्लेअर करतोय, तर मग ॲरेचं मेमरी अलोकेशन कसं होणार. ते मेमरी अलोकेशन कसं असतं, आफ्टर डिक्लेरेशन असतं. सो कन्सिडर करा की आता मी इंट ए, आता मी सबस्क्रिप्ट दिल्यामुळे मग तो ॲरे झाला. नुसतंच ए लिहिला असतं तर तो नॉर्मल व्हेरिएबल असतं. ह्याच्यामध्ये मी 5 टाकले. नाऊ हे डिक्लेरेशन केलं. जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता तेव्हा काय होणार, ए साठी 5 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार कंटिन्युअस, 1 2 3 4 अँड 5. ओके, आणि त्याची इंडेक्स आता बघा मेमरी अलोकेशन कसं होणार की इच ब्लॉक जो आहे ना तो 2 बाईटचा असणार. का 2 बाईटचा असणार, नाऊ एक विल कंटेन 5 नंबर्स, ऍट मोस्ट 5 नंबर्स ऑफ टाइप इंटिजर. सो इंटिजर एका नंबरला किती बाईट लागते, 2 बाईट. जस्ट मी तुम्हाला ह्याला एक्सप्लेन करायचे बघा, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे मेमरी अलोकेशन जरी तुम्हाला लूप पर्यंतच्या प्रोग्राम साठी इम्पॉर्टंट नाहीये, बट जेव्हा ॲरे आणि पॉइंटर बघू तेव्हा लागेल. ओके, सो बघा एक जर सिंगल व्हेरिएबल इंटिजर टाइपचं, सो त्याला 2 बाईट लागतं. म्हणजेच आपण बी मध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो की नाही, मग एक व्हॅल्यू स्टोअर करायला 2 बाईट लागतात. आता आपण ऍट मोस्ट किती
किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो 5 बिकॉज मी साईज काय दिली आहे 5. सो ए ला टोटल 5 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार आणि इच ब्लॉक 2 बाईटचा असणार. म्हणजे टोटल मेमरी किती झाली 2 into 5 10 byte of memory for A. Okay, now this first block is identified by A of 0. Then second block is identified by A of 1. Third block is A of 2. Fourth A of 3 and 5 A of 4. So by default index कुठून start होते 0 पासून. जरी तुम्ही at most maximum तुम्ही 5 elements टाकू शकता, 5 element तुम्ही array मध्ये टाकू शकता, बट जो पहिला इलेमेंट टाकणार तो 0th लोकेशनला असणार, A च्या 0th पोझिशनला, दुसरा फर्स्टला, तिसरा थर्ड सेकंडला, फोर्थ थर्डला आणि फिफ्थ फोर्थला. ओके, सो तुमचं जे मेमरी अलोकेशन असतं हे ऑलवेज 0 इंडेक्स पासून स्टार्ट होतं. ओके, नाऊ आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून ऍरे मध्ये व्हॅल्यू नाही टाकलेलं. जेव्हा आता मी तुम्हाला एक्सप्लेन करायचे बघा, बी ला 2 बाईटचा मेमरी एरिया अलोकेट होणार. आता बी च्या पुढे तुम्ही व्हॅल्यू टाकली का किंवा स्कॅन केली का नाही, सो ह्याच्यामध्ये काय असते गार्बेज व्हॅल्यू. सो गार्बेज व्हॅल्यू इट मे बी 0, एनी पॉझिटिव्ह नंबर और एनी निगेटिव्ह नंबर. तुम्हाला मी ऑलरेडी वॉच मध्ये प्रोग्राम डिबग करताना शिकवलेले की कशी व्हॅल्यू गार्बेज येते जोपर्यंत आपण बी इक्वल टू व्हॅल्यू टाकणार नाही तोपर्यंत. ओके, सो आता आपण ऍरे काय केलेला आहे, जस्ट डिक्लेअर केलेला आहे. ओके, सो आता तो डिक्लेअर केलेला आहे, सो मेमरी अलोकेशन झालं ह्या वेने. ठीक आहे, सो आता या ऑल 5 ब्लॉक मध्ये काय असणार आहे, जोपर्यंत तुम्ही ऍरेला व्हॅल्यू देत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यूज असणार आहे. सगळीकडे गार्बेज व्हॅल्यूज ती काही असू शकते, 0, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो दिस इज अ मेमरी अलोकेशन आफ्टर डिक्लेअरिंग अन ऍरे. नाऊ जर आता मी फ्लोट टाईपचा जर मेमरी ऍरे क्रिएट केला, सो आता तुम्ही बी ऍरे मध्ये ऑल नंबर्स टाकू शकता विथ डेसिमल पॉइंट आणि किती नंबर्स टाकू शकता, मॅक्झिमम 7. सो बी साठी बघा टोटल 7 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार बिकॉज आपण साईज किती दिली 7, 1 2 3 4 5 6 and 7. ओके, आणि इच ब्लॉक कितीचा असणार आहे 4 बाईटचा असणार आहे बिकॉज एका फ्लोट नंबर साठी 4 बाईटचा डेटा येतो. सो होल हा ब्लॉक म्हणजे टोटल बी ला एक ब्लॉक 4 बाईटचा. सो टोटल बी ला किती मेमरी अलोकेट होणार 7 into 4 28 बाईट. ओके, सो हा पहिला ब्लॉक आयडेंटिफाय होणार बाय बी ऑफ 0, दुसरा बी ऑफ 1, सेकंड बी ऑफ 2. म्हणजेच काय, जर 7 आहे तर कसं मेमरी अलोकेशन असणार 0 to 6 पर्यंत. आणि ह्याच्यामध्ये पण काय असणार गार्बेज व्हॅल्यू बिकॉज यू हॅव नॉट इनिशियलाइज ऍरे. ओके, सो आता सपोज मी कॅर सी ऑफ 3 केलं. ओके, सो सी साठी 3 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार आणि इच ब्लॉक 1 बाईटचा असणार बिकॉज एक कॅरेक्टर व्हेरिएबल साठी 1 बाईट डेटा लागतो आणि टोटल सी साठी किती अलोकेट होणार 3 बाईट. ओके, आणि इथे आपण 3 साईज दिलेली ना म्हणून. देन हा झाला सी ऑफ 0 चा ब्लॉक, हा सी ऑफ 1 चा ब्लॉक आणि हा सी ऑफ 2 चा ब्लॉक. नाउ इट विल कंटेन, नाउ कॅरेक्टर ऍरे असेल तर गार्बेज व्हॅल्यू नसते, त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू असते. तर हे आपल्याला आता इंटिजर ऍरे नंतर आपल्याला कॅरेक्टर ऍरे बघायचं आहे, सो तेव्हा तुम्हाला ते कळेल. तर सध्या फक्त लक्षात घ्या, जेव्हा फ्लोट आणि इंटिजर असतात तेव्हा गार्बेज व्हॅल्यू असतात आणि जेव्हा कॅरेक्टरचं व्हेरिएबल असतं तेव्हा गार्बेज व्हॅल्यू नसते बट नल असते. तर ह्या सिम्बॉलला काय म्हणतात, नल. ओके, सो हे सध्या आता ह्याचा कन्सर्न नाही बिकॉज आपण जे प्रोग्राम्स वगैरे बघणार आहे ते ऑल तुम्हाला इंटिजर वरतीच बघायचे आहेत. ओके, सो जस्ट तुम्हाला आता कळलं की फ्लोट ऍरे कसा डिक्लेअर करायचा, इंटिजर ऍरे आणि कॅरेक्टर ऍरे. ओके, सो स्टार्टिंगला आपण इंटिजर ऍरे डिटेल मध्ये बघणार आहे, त्याच्यावरती कोणते कोणते आपण ऑपरेशन्स करू शकतो. देन आपण 2 डायमेन्शनल ऍरे बघणार, तो पण अगेन इंटिजरच. आणि मग आपल्याला सेपरेट एक युनिट मध्ये पॉइंट आहे कॅरेक्टर ऍरे वरती, सो तेव्हा आपण कॅरेक्टर ऍरे वरती फोकस करणार. ओके, सो हे झालं मेमरी अलोकेशन. ओके, नाउ आफ्टर दॅट आता मेमरी अलोकेशन झालं, मेमरी मध्ये त्यामध्ये काय गार्बेज व्हॅल्यू आहे मेमरी मध्ये. सो नाउ नेक्स्ट स्टेप इज हाऊ टू इनिशियलाइज द ऍरे. सो इनिशियलायझेशन ऑफ एन ऍरे. ओके, सो इनिशियलायझेशन जसं व्हेरिएबलचं 2 टाइमनी होतं, 2 वेजनी होतं, 2 टाइप्सनी, कंपाइल टाइम इनिशियलायझेशन आणि रन टाइम. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय इनिशियलायझेशन, परत एकदा रिवाइज करते. असाइनिंग, आता इनिशियलायझेशन ऑफ ऍरे आहे, सो असाइनिंग व्हॅल्यू
टू ॲरे, असाइनिंग व्हॅल्यूज टू ॲरे. ओके, नाऊ आता आपल्याला व्हॅल्यू असाइन, जसं व्हेरिएबल इनिशियलायझेशनला 2 वेज असतात, कंपाईल टाइम आणि रन टाइम. तर आपण बघा, जर हे माझं नॉर्मल व्हेरिएबल आहे, सो कंपाईल टाइम इनिशियलायझेशन असं करायचं, म्हणजे प्रोग्राम कंपाईल होतानाच मेमरीमध्ये जिथे ए साठी मेमरी सेव्ह आहे तिथे 10 व्हॅल्यू जाणार. हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आणि रन टाइम कसं असतं व्हेरिएबलचं, सपोज इंट ए डिक्लेअर केला, देन आपण प्रिंटएफ टाकतो एंटर ए. ओके, आणि देन स्कॅनएफ टाकतो आपण %d %a. सो रन टाइम स्कॅनएफ फंक्शन आहे. सो प्रोग्राम जेव्हा आपण रन करतो तेव्हा याची व्हॅल्यू देतो, मग तेव्हा ती मेमरी मध्ये जाते. सो इट इज कॉल्ड एज रन टाइम. आणि डायरेक्टली आपण इक्वल टू साइन देतो, म्हणजे प्रोग्राम कंपाईल करतानाच एच्या मेमरी एरियाला 10 व्हॅल्यू जाणार आणि इथे प्रोग्राम रन केल्यावरती व्हॅल्यू जाणार. सो इट इज अ रन टाइम and it is a compile time initialization. So like a variable, array also initialized in 2 ways, compile time and run time. Okay, so first we will study the how the array's initialization takes place using compile time initialization. Okay, so बघा, suppose int a of 5 केलं तर तुम्ही at most 5 एलिमेंट्स टाकू शकता. तर ह्या वेळी तुम्ही कंपाईल टाइम इनिशियलायझेशन करायचं आणि जे एलिमेंट्स तुम्ही टाकणार ते सेपरेट करायचे बाय कॉमन. ओके, नाउ a is of type integer, so a will contain only the integer numbers. जर तुम्ही इंटिजर नंबर टाकले नाही, then you will get the compiler error. ओके, सो नंबर तुम्ही कोणतेही टाकू शकता, 5 नंबर्स तुम्ही टाकणार. ओके, नाउ बघा, हे झालं कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. मग मेन मेमरी मध्ये बघा, जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करणार तेव्हाच कसे चेंजेस होणार, एक तर ए 5 ब्लॉकचा आहे, सो 5 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार. ओके, हा ब्लॉक आयडेंटिफाय होणार ए ऑफ 0 नी, देन ए ऑफ 1 नी, देन ए ऑफ 2 नी, ए ऑफ 3 नी आणि ए ऑफ 4 नी. सो कंपाईल टाइम इनिशियलायझेशन मध्ये बाय डिफॉल्ट जर तुम्ही फर्स्ट एलिमेंट टाकणार तो 0th इंडेक्सला जाणार, सेकंड 1 ला, देन थर्ड सेकंड ला, देन फोर्थ एलिमेंट थर्ड इंडेक्सला आणि फिफ्थ एलिमेंट फोर्थ इंडेक्सला. सो ए ऑफ 0 मध्ये जाणार 5, पहिला एलिमेंट तुम्ही काय टाकलाय 5, दुसरा काय टाकलाय 7, तो इथे जाणार ए ऑफ 1 मध्ये, हा काय टाकलाय ए ऑफ 3, ए ऑफ 2 मध्ये जाणार, 4 ए ऑफ 3 मध्ये जाणार आणि 1 ए ऑफ 5 मध्ये जाणार. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे झालं कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. जो कंपाईल टाइम इनिशियलायझेशन पण तुम्ही 2 वेनी करू शकता, एक तर हा आहे, दुसरा काय आहे बघा, सपोज इंट ए ऑफ 5 केलं तुम्ही, जस्ट डिक्लेअर केलं, then a of 0 is equal to 5, a of 1 is equal to 8, a of 2 is equal to 3, a of 3 is equal to 4. इथे आपण 7 जे एलिमेंट्स घेतले तेच घेऊ, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. आणि 1 5 एलिमेंट्स आहे ना, सो 0 पासून 4 पर्यंत. सो ह्यानी पण सेम प्रोग्राम कंपाईल करताना सेम मेमरी मध्ये सेम असेच एलिमेंट जाणार. ए ऑफ 0 मध्ये 5 जाणार, ए ऑफ 1 मध्ये 7 जाणार, ए ऑफ 2 मध्ये 3 जाणार, ए ऑफ 3 मध्ये 4 जाणार आणि ए ऑफ 4 मध्ये 1 जाणार, असं होणार. ठीक आहे, बट आता आपण ॲरेज का यूज करतो की आपल्याला 10 व्हेरिएबल्स डिक्लेअर करण्याच्या ऐवजी 10 टाइम्स आपल्याला स्कॅनएफ लिहावं लागतं. ओके, सर आता मला इथे आपण 5 एलिमेंट्स टाकतो, तर मला आपल्याला 5 व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील आणि 5 टाइम्स आपण a is equal to 10, b is equal to 20 असं लिहिणार. मग सेम हेच झालं की नाही, म्हणून काय की कंपाईल टाइम जर तुम्हाला यूज करायचंय, कंपाईल टाइम जर ॲरे इनिशियलायझेशन करायचंय, तर हा वे यूज करायचा देन दिस वे. ओके, सो दिस वे इज ऑल्सो मेमरी अलोकेशन सेम होणार, बट अगेन इट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन और फिजिबल वे. मग जर एवढं जर आपल्याला 5 लाईन्सच लिहायच्यात 5 व्हॅल्यूज टाकण्यासाठी, मग आपण इथं व्हेरिएबल पण 5 डिक्लेअर करू शकतो ना. सो आपण काय करायचं, ह्या ज्या 5 लाईन्स आहेत त्या आपण ट्रिम करायच्या बाय दिस 1 लाईन. ओके, रिप्लेस करायच्या बाय दिस 1 लाईन. ठीक आहे, 10 एलिमेंट जरी असेल तरी ह्याच वेळी काय करायचं, इनिशियलायझेशन. ओके, सो शक्यतो कंपाईल टाइमचा हा वे यूज होत नाही, बट आहे तो, म्हणून तुम्हाला तो सांगितला. सो कंपाईल टाइमचा हा वे काय आहे, बिकॉज प्रोग्राम कंपाईल करतानाच व्हॅल्यू त्या ब्लॉक मध्ये काय होणार, असाइन होणार. ओके, नाउ आपण अजून एक एक्झाम्पल बघू कंपाईल टाइमचं. सपोज कॅर
ch इज माय array name आणि मी इथे दिलं 10. ओके, सो इथे आता मी काय टाकणार 10 कॅरेक्टर्स टाकणार. कॅरेक्टर म्हणजे एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट. सो क्वेश्चन मार्क इज ऑल्सो कॅरेक्टर बिकॉज इट इज एनक्लोज्ड इन अ सिंगल कोट. ओके, त्याच्यानंतर मायनस. मायनस आता ऑपरेटर नाही होणार. जेव्हा मायनस आपण विदाउट सिंगल कोट लिहितो देन दॅट मायनस विल ऍक्ट ॲज अ ऑपरेटर. ओके, बट हिअर आय हॅव included or inserted minus within a single quote. So minus is a character now. Okay, so किती 10 ना, 1 2 3 4 5, then 6 is also single quote मध्ये. So 6 is not a integer now, it is a character. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, सो आता CS साठी एक एक 1 बाईटचे टोटल किती ब्लॉक असाइन होणार 10. ओके, कॅर टाईपचा आहे, सो एक ब्लॉक 1 बाईटचा येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो एक एक ब्लॉक कितीचा असणार आहे ओनली 1 बाईटचा. ओके, सो दिस ब्लॉक इज आयडेंटिफाइड बाय CH of 0, this CH of 1, CH of 2, CH of 3, CH of 4, CH of 5, CH of 6, CH of 7, CH of 8. हे मेमरी अलोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पॉइंटर मध्ये सुद्धा आहे, सो लक्ष द्या. तुम्हाला मेमरी अलोकेशन कळलं नाही तर ॲरेचा एक सुद्धा प्रोग्राम कळणार नाही. ओके, सो CH of 0 असं हे जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा ह्या वे मध्ये मेमरी मध्ये इनिशियलायझेशन होतं, त्या मेमरी अलोकेशन होतं त्या पर्टिक्युलर ॲरे साठी. नाऊ पहिला एलिमेंट तुम्ही काय टाकलाय A, तर आता हा कॅर टाईपचा आहे CH array, सो इट विल कंटेन्स ऑल द एलिमेंट ऑफ अ कॅरेक्टर ओनली. सो फर्स्ट एलिमेंट काय A, सो तो बरोबर 0th इंडेक्सला जाणार. देन हा काय B, तो त्याच्या पुढचा बरोबर फर्स्ट इंडेक्सला जाणार, नंतर सेकंड इंडेक्सला, नंतर थर्ड इंडेक्सला, नंतर फोर्थ इंडेक्सला, फिफ्थ इंडेक्सला, सिक्स्थ इंडेक्सला, सेव्हन्थ इंडेक्सला, एथ इंडेक्सला आणि 9th इंडेक्सला G. ओके, सो 0 to 9 म्हणजे किती एलिमेंट झाले 10 झाले. ओके, नाउ फ्लोट f of 3 is equal to, आता ह्याच्यामध्ये सगळे फ्लोट नंबरच येणार. ओके, 3 नंबर्स. ओके, सो f साठी 3 मेमरी ब्लॉक असाइन होणार. A1 ब्लॉक 4 बाईटचा असणार, म्हणजे टोटल 4 into 3 12 बाईट ऑफ मेमरी एरिया अलोकेट होणार. फर्स्ट ब्लॉक इज आयडेंटिफाय बाय f of 0, then f of 1 and f of 2. ओके, सो फर्स्ट एलिमेंट काय 3.14, सो ऑटोमॅटिकली तो 0th मध्ये जाणार. सेकंड काय 5.25, सो तो इथे जाणार. देन 4.01 तो इथे जाणार. ओके, सो हे झालं कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. ओके, नाऊ आता आपण बघूया रन टाइम इनिशियलायझेशन. रन टाइम इनिशियलायझेशन. आता जसं व्हेरिएबल मध्ये आपण स्कॅनएफ यूज करतो, प्रोग्राम रन केल्यावरती आपण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू इन्सर्ट करतो, सेम तसंच रन टाइम इनिशियलायझेशन मध्ये आपण ॲरे जस्ट फक्त डिक्लेअर करणार आणि प्रोग्राम रन केल्यानंतर ॲरे मध्ये काय टाकणार व्हॅल्यू टाकणार. ओके, सो फॉर रन टाइम इनिशियलायझेशन वी नीड अ फॉर लूप. ओके, आता फॉर लूप का, बिकॉज पहिला एलिमेंट आपल्याला फॉर एक्झाम्पल ए ॲरे A of 0 ला टाकायचा, दुसरा A of 1 ला टाकायचा, तिसरा A of 2 ला टाकायचा. जर माझ्या ॲरेची साईज जर 10 आहे, ओके, मग 10 टाइम्स स्कॅनएफ लिहिण्यापेक्षा मी मग 10 टाइम्स स्कॅनएफ जर लिहायचंच आहे तर मग 10 डिफरंट व्हेरिएबल्स डिक्लेअर करा. ओके, सो आपल्याला कसं असतो की पहिला एलिमेंट A of 0, दुसरा A of 1, तिसरा A of 2 अप टू A of 9 पर्यंत, म्हणजे फक्त काय चेंज होती ही इंडेक्स, आणि इंडेक्स कशी असते सिक्वेन्शियली. सो वी कॅन यूज फॉर लूप, आणि त्या फॉर लूप मध्ये एक स्कॅनएफ टाकलं की आपला ॲरे काय होणार रन टाइम इनिशियलाइज होणार. ओके, सो आता विथ वन एक्झाम्पल वी विल स्टडी द फॉर लूप, रन टाइम इनिशियलायझेशन युजिंग द फॉर लूप. सो आपण इंटिजर वरतीच आता फोकस करूया. सपोज A of 10च घेऊ. ओके, सो त्याच्यानंतर CLR SCR डायरेक्टली आता आपण प्रोग्रामनीच एक्सप्लेन करूयात रन टाइम इनिशियलायझेशन.
Runtime initialization means assigning value to the array at runtime after running the program. Okay, so printf enter, जस्ट फक्त जसं आपण एंटर ए वगैरे करतो ना, एंटर एलिमेंट्स इन ॲरे, जस्ट एक मेसेज टाकला मी. ओके, सो फॉर आय डिक्लेअर करावं लागेल. आता आय ऑलवेज इंटिजर असणार. तुमचा कॅरेक्टर टाईपचा ॲरे असेल तरी पण तो स्कॅन करायचा आहे. रन टाइम जर व्हॅल्यू टाकायची आहे तर आय इंटिजरच येणार, बिकॉज तुम्हाला मी जस्ट आता मेमरी अलोकेशन दाखवलं. ॲरे तुमचा एफ फ्लोट टाईपचा होता, देन कॅरेक्टर टाईपचा CH होता ॲरे. ओके, बट मेमरी अलोकेशन कसं असतं, एफ ऑफ 0, एफ ऑफ 1, एफ ऑफ 2. ओके, देन CH ऑफ 0, CH ऑफ 1. सो ही जी इंडेक्स आहे ही ऑलवेज काय असते, इंटिजर असते. मग ॲरे तुमचं कोणत्याही टाईपचा असू द्या, इंडेक्स काय येणार, इंडेक्स साठी तुम्ही जे व्हेरिएबल यूज करणार ते इंटिजरच असणार. तर जनरली आय यूज करतात, तुम्हाला आय सोडून P यूज करायचं, C यूज करायचं, काही करू शकता इंडेक्स साठी. ओके, नाऊ आपल्याला आता ए ऑफ 10 आहे. सो मेमरी अलोकेशन कसं होतं, मेमरी अलोकेशन तर कंपाईल टाइम होणार, फक्त व्हॅल्यू रन टाइम जाणार. सो 10 ब्लॉक साठी मेमरी अलोकेशन होणार 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. बघा आता मी इच टाइम ॲरेच्या प्रोग्रामला हे ब्लॉक टाकणार आहे. सो मी इच टाइम टाकते म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे ते बघा. आता ही तर जस्ट सुरुवात आहे, बट आपल्याला ॲरेचे भरपूर प्रोग्राम बघायचे आहेत 1 डायमेन्शनलचे. इच प्रोग्राम एक्सप्लेन करताना मी ब्लॉक टाकणार आहे. सो त्याचा इम्पॉर्टन्स लक्षात घ्या, खूप आहे, ठीक आहे, ह्या ब्लॉकचा. नाऊ एंटर एलिमेंट्स इन ॲरे. सर 10 एलिमेंट्स आहे, तर मेमरी अलोकेशन कसं असतं, 0 पासून 9 पर्यंत. सो आय 0 इंडेक्स कुठून सुरू होते, 0 पासून अप टू 9 पर्यंत, जेव्हा साईज 10 असते. सो आय 0 पासून सुरू करायचं आणि आय इज लेस दॅन 10 करायचं. ॲरेची साईज काय 10 आहे ना, सो लेस दॅन 10 करायचं. आय प्लस प्लस लेस दॅन 10 केलं, इक्वल टू 10 नाही. सो फक्त 9 पर्यंत होणार. एकतर हे करू शकता किंवा आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 असं करू शकता, पण जनरली लेस दॅन 10 म्हणजे साईज आहे ना तुमची, फक्त इक्वल टू साइन जर लिहिलं तर ए ऑफ 10 पण होणार, पण ए ऑफ 10 ला मेमरी अलोकेशनच नाहीये ना. सो फक्त लेस दॅन 10. सो लेस दॅन 10 will not contain 10, only 0 to 9, because 0 पासून स्टार्ट होणार आणि 9 पर्यंत. 10 आले की लूप एक्झिट होणार, बिकॉज इथे इक्वल टू 9. ठीक आहे, नाऊ जस्ट काय करायचं, स्कॅनएफ %d and then %, फक्त आपण जसं ए लिहितो त्याच्या ऐवजी ही पुढची सबस्क्रिप्ट लिहायची आणि आय लिहायचं, बस एवढंच. हे झालं रन टाइम इनिशियलायझेशन. आता बघा हे कसं वर्क होतं. आता स्क्रीन वरती काय झालं, ए ऑफ 10 ला मेमरी अलोकेशन झालं ह्या वेने आणि ह्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार. ओके, देन आय डिक्लेअर झाला. ओके, नाऊ एंटर एलिमेंट्स इन ॲरे, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर एलिमेंट्स इन ॲरे. ओके, नाऊ आय किती झाला, 0 झाला. ओके, नाऊ 0 इज लेस दॅन 10 राईट आहे. देन स्कॅन होणार म्हणजे स्क्रीनवरती कर्सर येणार, त्याचं मिनिंग काय, यू हॅव टू एंटर समथिंग. सो व्हॉट समथिंग, % लिहिलंय, सो यू हॅव टू एंटर द इंटिजर व्हॅल्यू. सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, आय किती आहे 0. सो जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार ती ए ऑफ 0 मध्ये जाणार, ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0. ए ऑफ 0 जिथे अलोकेट झालेली मेमरी त्याला त्या ऍड्रेसला जाणार. सो जी व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट टाइम टाकणार, सपोज मी टाकली 10 व्हॅल्यू टाकली, ती कुठे गेली, ए ऑफ 0 मध्ये गेली, बिकॉज आय इज 0. सो इथे गेली 10. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 1 होणार. नाऊ 1 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू आहे. आता तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, ए ऑफ 1 च्या मेमरी लोकेशनला जाणार. सो दिस सेकंड ब्लॉक इज आयडेंटिफाईड बाय ए ऑफ 1. सो ठीक आहे, आय 1 आहे ना, सो सपोज मी टाकले 5, सो 5 गेले मग इथे. ओके, नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू आहे. नाऊ जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 2 मध्ये जाणार, बिकॉज आय काय 2. सो ए ऑफ 2 चा ब्लॉक आहे, सपोज मी टाकली 3 व्हॅल्यू तर ती इथे गेली. ओके, नाऊ परत आय किती होणार, 3 होणार. नाऊ 3 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू आहे. आता जी मी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, ए ऑफ आय म्हणजेच ए ऑफ 3 मध्ये जाणार, बिकॉज आय इज 3. सपोज मी टाकले 12, सो 12 गेले इथे. ओके, कॉमा द्यायचं नाही. त्याच्यानंतर आय किती होणार, 4 होणार. मी फक्त सेपरेट करण्यासाठी दिलाय. आय किती होणार, 4 होणार.
नाउ 4 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू मी स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 4 मध्ये जाणार. सो ए ऑफ 4 मध्ये सपोज आता मी टाकली 18. सो 18 गेली ए ऑफ 4 मध्ये. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ आय म्हणजेच ए ऑफ 5 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 8 तर 8 गेले इथे. ओके, नेक्स्ट टाइम आय किती होणार, 6 होणार. आता जी मी व्हॅल्यू 6 इज लेस दॅन 10, आता जी मी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 6 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 7. सो 7 गेला इथे. ओके, नाउ आता आय किती होणार, 7 होणार. 6 होता ना तो 7 झाला. नाउ 7 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. आता जी मी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 7 मध्ये. सपोज मी टाकलं 6 तर 6 गेला ए ऑफ 7 मध्ये. ओके, नाउ आय किती होणार, 8 होणार. नाउ 8 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. आता जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती ए ऑफ 8 मध्ये टाकणार. तर मी टाकले 20. नेक्स्ट टाइम आय 9 होणार. 9 इज लेस दॅन 9 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 9 मध्ये जाणार. ए ऑफ 9 मध्ये जाणार म्हणजे कुठे जाणार, इथे जाणार. म्हणजे सपोज आपण टाकूया 16 इथे गेली. ओके, नाउ आय 10 झाला. 9 चा 10 झाला. नाउ 10 इज लेस दॅन 10 कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलं. म्हणजेच काय की आपण 10 साईज दिली होती. सो 0 to 9 म्हणजे 10 एलिमेंट्स आपण रन टाइम हे कधी होणार, स्कॅनएफ यूज केले म्हणजे प्रोग्राम रन केल्यावरती आपण व्हॅल्यू इन्सर्ट करणार. सो प्रोग्राम रन केल्यावरती त्या व्हॅल्यू ऍरे मध्ये जाणार. सो इट इज कॉल्ड ॲज रन टाइम इनिशियलायझेशन ऑफ ऍरे. ओके, नाउ आता तुम्हाला माहिती की मेमरी एरिया आपण वॉच मध्ये मी तुम्हाला डिबग करताना दाखवते बघा. पण जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो तेव्हा मेमरी मधले व्हॅल्यू आपल्याला दिसत नाही ना. सो आपण आउटपुट मध्ये काय करतो, ठीक आहे तुम्ही सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं, ऍडिशन झाली, पण सी प्रिंटच नाही केलं तर तुम्हाला कळणार आहे का की ऍडिशन झाली की नाही. हा, तुम्ही वॉच मध्ये जाऊन बघू शकता. जरी मी सी इज इक्वल टू ए प्लस बी लिहिलं आणि इथं प्रिंट केलंच नाही सी, डायरेक्ट गेट सी एच लिहिलं तर तुम्हाला काहीच दिसणार नाही बिकॉज मी सी प्रिंटच नाही केलेला. ओके, बट तुम्ही मग वॉच मध्ये जाऊन सी जर टाकलं तर तुम्हाला कळेल की ऍडिशन आलेली आहे. बट दरवेळेस आपण वॉच नाही टाकत. ओके, सो आपण काय करतो की ऍडिशन झाले की नाही म्हणजे सी ची व्हॅल्यू मेन मेमरीत गेलेली आहे ती बघण्यासाठी आपल्याला वॉच टाकावं लागतं. पण दरवेळेस आपण ते नाही करत. सो आपण काय करतो की सी ची व्हॅल्यू मेन मेमरीत ऑलरेडी ऍडिशन करून सेव्ह झालेली आहे. सो आपण ती प्रिंटएफ नी काय करतो, मेन मेमरी वरून स्क्रीन वरती काय करतो, डिस्प्ले करतो. ओके, सो आता मी जे हे ट्रेस करून दाखवलं तुम्हाला स्कॅनएफ करायचं, ही ह्या ज्या व्हॅल्यू आहे जे राईट हँड साइडला आपण ब्लॉक्स काढलेले तर ते व्हॅल्यू कुठे गेलेले आहेत, मेन मेमरीत. सो ऍरे बरोबर मेन मेमरी स्टोअर झालाय तो तर काय आपल्याला दिसत नाही. सो आपल्याला काय करायचं आता, ऍरे तुम्ही कंपाईल टाइम इनिशियलाइज करा, रन टाइम इनिशियलाइज करा, पण प्रिंट करण्यासाठी आपल्याला एकच वे, कंपाईल टाइम इनिशियलाइज केला तरी व्हॅल्यू कुठे जातात, मेन मेमरीतच जातात. रन टाइम केला तरी व्हॅल्यू कुठे जातात, मेन मेमरीतच जातात. फक्त डिफरन्स काय टाइमचा, की तुम्ही कधी रन करतायत, कंपाईल करताना व्हॅल्यू जातायत की रन टाइम, व्हॅल्यू तर गेल्यात. आता आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी दोघांना पण एकच वे की दोन्ही पण वेनी कंपाईल रन टाइम ही व्हॅल्यू मेन मेमरीतच जातात. सो त्या बघण्यासाठी एकतर आपण वॉच यूज करू शकतो, बट एव्हरी टाइम आपण वॉच नाही हे करत. सो आपण काय करतो, प्रिंटएफ ने आपण त्या व्हॅल्यू डिस्प्ले करतो. सो जसं स्कॅन करण्यासाठी आपण फॉर लूप यूज केलं तसंच प्रिंट करण्यासाठी पण करायचं, फॉर बोथ कंपाईल टाइम ऑल्सो अँड रन टाइम ऑल्सो. ओके, सो array elements are सो फॉर लूप सेम यूज करायचं जे स्कॅन साठी यूज करतात. I0 I इज लेस दॅन 10 I प्लस प्लस. ओके, आणि फक्त स्कॅनएफ च्या ऐवजी प्रिंटएफ यूज करायचं आणि %, आपण प्रिंटएफ मध्ये लिहित नाही. ओके, सो हा झाला आपला होल प्रोग्राम, ऍरे इनिशियलायझेशन अँड डिस्प्ले. फक्त इनिशियलायझेशन काय, रन टाइम. ओके, सो आता इथपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेव्हा आपले हे लूप एक्झिक्यूट होत आहे तेव्हा हे असे मेमरी मध्ये चेंजेस झाले. आता आपण फक्त ह्या व्हॅल्यू मेन मेमरी मधून फेच करून कुठे डिस्प्ले करणार, स्क्रीन वरती. ओके, नाउ परत आय किती होणार बघा, 0 होणार. आय किती होणार, 0 होणार. 0 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो पहिला एलिमेंट कोणता डिस्प्ले होईल, ए ऑफ आय. तर आय काय, 0. सो ए ऑफ 0 पहिला एलिमेंट डिस्प्ले होईल, दॅट इज 10. आता मी इथे टिक करते. ओके, 10 टिक केली म्हणजे तो स्क्रीन वरती डिस्प्ले झाला. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार, सॉरी 1 होणार. नाउ 1 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय होणार, ए ऑफ 1
बरोबर. सो A(1) मध्ये काय टाकलेलं आपण स्कॅन करताना 5. सो 5 काय झालं, प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार. नाऊ आय आय किती होणार, 2 होणार. नाऊ 2 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय होणार, A(2). सो A(2). आता फक्त इथे जनरली आपण प्रिंट पर्सेंट ए केलेले आहे, तेव्हा ए व्हेरिएबलची व्हॅल्यू, आता ऍरे असल्यामुळे फक्त आपल्याला इंडेक्स टाकावी लागते, बाकी काही नाही. ओके. नाउ A(2). सो A(2) म्हणजेच काय प्रिंट होणार, आता स्क्रीन वरती 3 प्रिंट होणार. नेक्स्ट ऍरे आय किती होईल, 2 चा 3 होईल. नाउ 3 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय होणार, A(3). A(3) ची व्हॅल्यू काय, 12. सो 12 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 4 होणार. ओके. नाउ 4 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार, A(4) म्हणजेच काय 18. A(4) मध्ये काय 18 18 काय झालं, प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो A(5) प्रिंट होणार स्क्रीन वरती, म्हणजेच काय प्रिंट होणार 8. नंतर आय ची व्हॅल्यू काय होणार, 6. सो 6 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय होणार, A(6) म्हणजेच काय 7 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम आय ची व्हॅल्यू 7 होणार. नाउ 7 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो काय प्रिंट होणार, A(7). A(7) काय 6 प्रिंट होणार. ओके. नाउ आय किती होणार, 8 होणार. 8 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो काय प्रिंट होणार, A(8) म्हणजेच काय प्रिंट होणार 20. ओके. नेक्स्ट टाइम आय ची व्हॅल्यू काय होणार, 9. ओके. सो A(9) इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. सो काय प्रिंट होणार, A(9) म्हणजे काय प्रिंट होणार 16. ओके. नेक्स्ट टाइम आय ची व्हॅल्यू 10 होणार, 20 प्रिंट होणार 16. देन 9 झालं. देन आय ची व्हॅल्यू 10 होणार. नाउ 10 इज लेस दॅन 10 कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो आणि प्रोग्राम एक्झिट. ओके. सो दिस इज सेम फॉर कंपाईल टाइम ऑल्सो अँड रन टाइम ऑल्सो. ओके. सो आता मी तुम्हाला एक दोन प्रोग्राम लिहिणार आहे. तुम्हाला एक्झामला येतं एक्सप्लेन व्हॉट इज, पहिले तर क्वेश्चन येतो, व्हॉट इज अन ॲरे, how to declare an array and how to initialize the array. So नुसतंच array आलं तर वन डायमेन्शनल करायचं, टू डायमेन्शनल साठी सेपरेट टू डायमेन्शनल असा वर्ड येतो. ओके. हाऊ टू डिक्लेअर अँड वन डायमेन्शनल ॲरे आलं तर तुम्हाला माहिती वन डायमेन्शनल आहे, पण जर ॲरे आला तर वन डायमेन्शनलच करायचं. ओके. नाउ मग हाऊ टू इनिशियलाइज वन डायमेन्शनल ॲरे विथ एक्झाम्पल. मग कंपाईल टाइमचं एक एक्झाम्पल द्यावं लागतं आणि रन टाइमचं. तर तुम्हाला मी नोट्स दिले, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवलेले नोट्स देते त्या ॲरेच्या, त्याच्यामध्ये पण आहे. जे मी एक्सप्लेन करते तेच फक्त स्टेप वाईज तिथं राईट डाऊन केलेलं आहे. ओके. सो आता आपण काय करूया, पहिला प्रोग्राम कंपाईल टाइमनी करू आणि दुसरा रन टाइमनी. तर रन टाइमचा प्रोग्राम तर आपला आता झालाच आहे, हा आपण होल प्रोग्रामच बघितलाय. ओके. सो इथे फक्त आपण हे एंटर जे एलिमेंट्स केलेले आहे ना, तर ह्याच्या ऐवजी हा जो इथपर्यंतचा कोड आहे हा फक्त आपला रिप्लेस होणार आहे. आपल्याला फक्त कंपाईल टाइम व्हॅल्यू टाकायची आहे, बिकॉज रन टाइम मध्ये हे येणारच नाही, बाकी सगळं सेम येणार आहे कंपाईल टाइम मध्ये. ओके. रन टाइम मध्ये फक्त तेवढे एक्स्ट्रा फॉर लूप टाकायचं. तरी पण आता आपण प्रोग्राम घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. सो आज आपण फक्त ॲरेचे प्रोग्राम स्टार्ट नाही करणार आहे, जस्ट कंपाईल टाइमचा एक प्रोग्राम, रन टाइमचा एक प्रोग्राम. तुम्ही लेक्चर स्टडी करा, कारण की ॲरे तुम्हाला येणं खूप नेसेसरी आहे, बिकॉज जो तुमचा नेक्स्ट इयरला जो तुमचा डेटा स्ट्रक्चरचा जे तुम्हाला लेवलला सब्जेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट जे युनिट आहे ॲरेवरचं आहे, तेव्हा तुम्हाला हे डिक्लेअर कसं करायचं, इनिशियलाइज करायचं ते नाही, डायरेक्टली ॲरेवरचे अल्गोरिदम स्टार्ट होतात. मग तेव्हा हे तुमचं क्लिअर पाहिजे. ओके. सो आजचं जे लेक्चर आहे जस्ट आपण डिक्लेअर, कंपाईल टाइम, रन टाइम इनिशियलायझेशन आणि त्याचा प्रोग्राम फक्त बघणार आहे. तुम्ही स्टडी करा, तुम्हाला काय अडलं तर सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल लेक्चर. ओके. आणि देनच आपण पुढे जाऊ. आता आपण सिलेबस मध्ये भरपूर पुढे, सो जास्त ट्रेस घ्यायची गरज नाहीये. ओके. जर तुम्हाला हे लेक्चर नाही कळालं तर परत मला सांगा, मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण जोपर्यंत तुम्हाला इनिशियलायझेशन कळत नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट जे आहे किंवा जो नेक्स्ट पॉइंट आहे ॲरेचे प्रोग्राम स्टार्ट करायचे, ते घेऊन काहीच यूज नाहीये. सो आधी तुम्हाला आज आज जे घेतलंय आपण ते परफेक्ट आलंच पाहिजे. ठीक आहे. पहिले सेव्ह करून घेते.
सी ॲरे करते म्हणजे कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. तुम्हाला जसं लक्षात राहतं तसं करा. आणि तुम्हाला मी सांगितले की प्रोग्राम जसे होतील त्याचे नोटबुक वरती एका सेपरेट प्रोग्रामची नोटबुक करा आणि तिथे ते लिहून काढा. ओके. प्रोग्राम कशाचा आहे ते पहिल्यांदा लिहायचं, त्याच्यानंतर तुम्ही नोटबुक वरती लिहिताल, देन प्रोग्राम लिहायचा आणि मग आउटपुट म्हणजे प्रोग्राम रन केल्यावरती आपल्याला स्क्रीनवरती काय दिसतं दॅट इज आउटपुट ब्लॅक स्क्रीनवरती. सो ते पण लिहून काढायचं, त्याला सुद्धा 1 मार्क असतो एक्झामला. मी ज्या नोट्स दिलेल्या आहेत बघा त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा मी प्रोग्राम लिहिलेला आहे त्याच्या खाली मी आउटपुट लिहिलेलं आहे. तर आउटपुट म्हणजे काय की प्रोग्राम रन केल्यावरती स्क्रीनवरती काय डिस्प्ले होणार आहे. सो दॅट इज आउटपुट. सो तुम्ही जो प्रोग्राम लिहिताय त्याच्या खाली आउटपुट हे आलंच पाहिजे, त्याला 1 मार्क असतो कंपल्सरी. देन ॲरे 10च घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. सो कंपाईल टाइम करतोय, सो इथेच आपल्याला काय टाकावे लागतील व्हॅल्यू. तुम्हाला ज्या व्हॅल्यू टाकायच्या त्या तुम्ही टाका. मॅक्स आपण 10 त्याच्यापेक्षा कमी पण टाकू शकतो, पण मग ते गार्बेज व्हॅल्यू डिस्प्ले होतील. त्याच्यापेक्षा 10 आहे तर 10 टाकून द्या. काय 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. नाव आता जरी इनिशियलायझेशन असेल तरी कंपाईल टाइम व्हॅल्यू गेल्या मेन मेमरीत, त्या डिस्प्ले करायला आपल्याला फॉर लूप लागणार आहे. तो या व्हॅल्यू तर गेलेल्या आहे. नाव आपण डिस्प्ले करूया जस्ट अरे एलिमेंट्स आर, जे की मेन मेमरी मध्ये गेलेले आहेत. आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू. आपण आता एक मिनिट हे प्रिंट करण्याच्या आधी आपण जस्ट मला मी वॉच मध्ये दाखवते की कसे व्हॅल्यूज जातात ते. आता ए ऑफ व्हेरिएबल काय काय आहेत, आय आणि ए आहे, पण ए नाव ॲरे आहे. सो आपल्याला बघा ए ऑफ 0 असं टाकावं लागेल. ओके, म्हणजे आपल्याला कळेल की तिथं व्हॅल्यू कशा जातात. ए ऑफ 2, ए ऑफ 3, जेवढी तुम्ही इंडेक्स साईज दिलेली आहे तर त्याच्या 1 मायनस पर्यंत तेवढं आपल्याला करावंच लागेल समजून घेण्यासाठी. 5 असेल तर 0 to 4 करायचं. 5 पर्यंत झालं ना, 6 7. मी तुम्हाला मेमरी ब्लॉक काढलेत की नाही साईडला तेच इथं काढते मी, बाकी काय नाही. ए ऑफ 9. ओके, आणि आपण आय पण घेऊयात. ठीक आहे. नाव आता फंक्शन F7 फॉर डिबग. डिबग स्टार्ट झालं की परत वॉच जाते आणायचं. ओके, देन फंक्शन F7 बघा. आता जेव्हा मी CLR SCR ला येईल ना तर ते आता अनडिफाईन सिम्बॉल काय, बिकॉज आता ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे बघा ग्रीन कलरची, ब्ल्यू कलरची, स्काय ब्ल्यू, तर ती मेन लाईन म्हणजे मेन वरती सध्या कंपायलर आहे तो आता खाली आला इथे. ए ऑफ 0 to ए ऑफ 9 मध्ये बघा सगळ्या गार्बेज व्हॅल्यू गेल्यात. ओके, बिकॉज आपण जेव्हा त्या स्टेटमेंटच्या खाली येऊ तिची ब्ल्यू लाईन आहे स्काय ब्ल्यू, जेव्हा ती CLR SCR ला येईल तेव्हा ते वरचं स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले, अजून एक्झिक्यूट झालेलं नाहीये. ओके, आता जेव्हा आपण खाली आलो मग तिथे बघा CLR SCR ला आलं की ए ऑफ 0 मध्ये 20 गेलं, 13 ए ऑफ 1 मध्ये गेलं, ए ऑफ 2 मध्ये 24 असं कंटिन्यू झालं. आलं लक्षात? ठीक आहे. नाऊ हा झाला मेमरी एरिया मध्ये गेलेले. आता डिस्प्ले काहीच नाही झालं, डिस्प्ले काहीच झालं नाही बघा. सो इच टाइम आपण वॉच थोडी बघणार. सो आपण काय करणार, मेन मेमरी मध्ये तर आता गेल्यात व्हॅल्यू, त्या फक्त आता आपण कुठे टाकणार, स्क्रीनवरती आपल्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करणार. ओके, सो आपण त्याच्यासाठी लूप यूज करणार. लूप काय यूज करायचं, एक मिनिट आज सांगते तुम्हाला. अरे एलिमेंट्स आर. आता बघा एक तर तुम्ही असं प्रिंट करू शकता %d ए ऑफ 0. पहिले ए ऑफ 0 म्हणजे काय प्रिंट होईल, 20 प्रिंट होईल. ओके, बिकॉज तो ए ऑफ 0 ला गेलाय. दुसरं काय प्रिंट करू शकता, printf %d ए ऑफ 1, असं तुम्ही 9 पर्यंत करू शकता. पण मग आपण ॲरेचाच यूज का करतोय, बिकॉज आपले जो ते n एलिमेंट्स असतील तर 10 टाइम्स printf scanf लिहिण्यापेक्षा 20 एलिमेंट्स असतील तर 20 टाइम्स scanf printf लिहिण्यापेक्षा आपण एक ॲरे यूज करतो. मग ह्याचा काहीच यूज नाही. सो आपल्याला बघा इथे फक्त इंडेक्स चेंज होतात सिक्वेन्शियली. सो आपण काय यूज करू शकतो, फॉर लूप. ओके, लूप कधी यूज करतो, जेव्हा सेम स्टेटमेंट आपल्याला n नंबर ऑफ टाइम्स रिपीट करायचे. सो आपल्याला प्रिंटच करायचे त्या ॲरे मधले एलिमेंट्स. आता ॲरेचे साईज 10 आहे, सो 10 टाइम्स प्रिंट करायचे, म्हणून मी काय लावणार, लूप लावणार. आणि इंडेक्स ऑलवेज 0 पासून स्टार्ट होते आणि लेस दॅन
तर तुम्ही लेस दॅन 10 करू शकता किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू 9 करू शकता, पण जनरली हे यूज करतात. ओके, दोघांचं पण आन्सर एकच येणार आहे. आता हे लूप कसं एक्झिक्यूट होतं हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. आता आपण जे रन टाइम इनिशियलायझेशन बघितलं तेच. आता मी इथे ए ऑफ काय करायचं फक्त. ठीक आहे, आता बघा कसा प्रोग्राम रन होईल. आता आपल्याला वॉच बघायची गरज नाही, रन केलं डायरेक्टली 2013. आता हे विदाउट स्पेस आलेत, मग इथे स्पेस येण्यासाठी %d नंतर इथेच थोडीशी स्पेस द्या. ओके, सेव्ह करा, प्रोग्राम रन करा. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे झालं आपलं कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आता ह्याला सेव्ह ॲज करते, आर ॲड. काहीच अवघड नाहीये. आणि परत येतं सांगते, कंपाईल टाइम पेक्षा रन टाइम आपण यूज करतो. बघा, सुरुवातीला आपण प्रोग्राम घेतलं एरिया ऑफ सर्कल, तर व्हॅल्यू घेत होतो, आणि मग नंतर स्कॅनएफ ने घ्यायला लागलो. स्कॅनएफच आपण यूज करायला लागलो सगळ्या प्रोग्राम मध्ये. का? बिकॉज इच टाइम युजरला 7 रेडियस असलेल्या सर्कलचा एरिया काढायचा असं नाही ना, युजरला दरवेळेस त्याची रेडियस चेंज होऊ शकते. ओके, सो आपण प्रोग्राम रन केल्यावरती युजर विल डिसाइड व्हॉट व्हॅल्यू ही वॉन्ट्स टू एंटर. ओके, त्याच्यासाठी आपण स्कॅनएफ यूज करायचं. ओके, सो आता आपण इथे रन टाइम इनिशियलायझेशन करू. इच टाइम मला ह्याच व्हॅल्यू लागतील असं नाही ना, कोणत्या दुसऱ्या पण व्हॅल्यू मी टाकू शकते. सो त्याच्यासाठी आता आपण स्कॅनएफ काय करणार, यूज करणार. ओके, प्रिंट करायच्या आधी जसं एंटर आपण करतो ना ए बी, तसं एंटर नाऊ एलिमेंट्स इन ॲरे. आता तुम्हाला माहिती किती साईज आहे, 10 साईज आहे ना, सो 10 एलिमेंट्स तुम्हाला टाकावे लागतील ॲरे. नाऊ जे प्रिंटएफ ला लूप यूज केले तेच. आणि प्रिंटएफच्या ऐवजी स्कॅनएफ. स्कॅनएफ मध्ये स्पेस वगैरे कधीच फॉर्मॅटिंग करत नाही आणि ऍड्रेस ऑफ लिहितात. ओके, सो आता आपण एकदा वॉच ऑलरेडी असेल, आता टाकायची गरज नाही. ठीक आहे, सेम आहे. आता ह्याला मी कंपाईल डिबग करते, फंक्शन F7. पहिले आपण डिबग करून बघू, दाखवते तुम्हाला कशा व्हॅल्यू जातात. आता बघा, मेनला आहे सध्या कंपायलर, सो सगळं अनडिफाईन सिम्बॉल आले. देन बघा, आता ए ऑफ 0 टू ए ऑफ 9 मध्ये ऑल आर द गार्बेज व्हॅल्यू, बिकॉज आपण आता कंपाईल टाइम पण व्हॅल्यू नाही टाकलाय. मग अशी CLR ACR ला जेव्हा कंपायलर आला तेव्हा ए ऑफ 0 टू ए ऑफ 9 मध्ये व्हॅल्यू गेल्या होत्या 2013, बिकॉज आपण त्या कंपाईल टाइम करतोय. ओके, आता बघा, रन केल्यावरती जेव्हा पहिल्यांदा स्कॅनएफ कडे येईल तेव्हा इथे जी आता मी 10 टाकलं, तर 10 बरोबर कुठे जाणार, I0 आहे बघा, तो ए ऑफ 0 मध्ये 10 जाणार. खाली बघा, आता I नंतर जेव्हा वरती जाईल तेव्हा तो I1 झालेला आहे. ओके, आता बघा व्हॅल्यू, मला बरोबर 10 कळण्यासाठी मी 10 20 30 असं टाकते. तुम्हाला ज्या पाहिजे त्या तुम्ही टाकू शकता, एनी 10 इंटिजर व्हॅल्यूज, बिकॉज ॲरे इज इंटिजर. राईट, इकडे राईट हँड साईडला पण बघा, आता आम्ही 6 एलिमेंट्स टाकले. सो ए ऑफ 0 पासून ए ऑफ 5 पर्यंत व्हॅल्यू आलेल्या आहेत. ओके, नंतर आता हा 7th एलिमेंट आहे, सो हा ए ऑफ 6 मध्ये जाणार. ओके, नंतर हा ए ऑफ 7 मध्ये जाणार. F9 दाबलं, एक मिनिट. फंक्शन F7 90 बघा, आता ते मी ते फंक्शन F7 नव्हतं दाबलं, फंक्शन F8 माझ्याकडून प्रेस झालं, त्याच्यामुळे ते पुढे झालं नाही. आपण परत पहिल्यापासून करू. वॉच पहिले फंक्शन F7, then watch function F7. okay, now at first value I1 is, so first value 10 गेली. function F7 second value F7, third value, fourth value, 5th value,
6 बघा राईट हँड साईडला बरोबर व्हॅल्यू चालल्यात. आता ही 9th 1 2 8th व्हॅल्यू तुझी 7th A of 7 ला जाणार बघा. A of 7 ला 80 गेले बघा. त्याच्यानंतर ही 9th व्हॅल्यू A of 8 ला गेली बघा. इथे मी बघा इथं 10 लिहायला पाहिजे होतं, ते 9 लिहिले. ठीक आहे. बघा आता आउटपुट काय आलेलं. हे आउटपुट आलं बघा. तर इथं गार्बेज व्हॅल्यू का आली शेवटच्या याला, बिकॉज बघा माझ्याकडून चूक काय झाली, स्कॅन करताना मी टोटल किती एलिमेंट्स आहेत 10 आहेत ना, सो लेस दॅन 10 पाहिजे होतं. स्कॅन करताना तर मी व्हॅल्यू टाकली नाही, बिकॉज हे 9 पर्यंतच झालं ना. तो A of 0 to A of 8च झालं. A of 8 पर्यंतच मी व्हॅल्यू स्कॅन केली आणि प्रिंट करताना मी A of 9 पण करते. सो A of 9 मध्ये ऑलरेडी गार्बेज व्हॅल्यू, बिकॉज मी इथं टाकलीच नाही, बिकॉज मी इथं लेस दॅन 9 केलं. ओके, आता 10 करा, आता बरोबर होईल. ठीक आहे. हे झालं आपला रन टाइम इनिशियलायझेशनचा प्रोग्राम. बघा आता 10 20 30 ते पण तुम्ही 10 नंबर्स टाकू शकता, सेम टाकले तरी चालतील. बघा आता हे 10 नंबर्स बरोबर आले आहेत, बिकॉज शेवटी तो A of 9 लिहिल्यामुळे A of 9 आपला स्कॅनच झाला नाही. ठीक आहे. हे झालं तुमचं कंपाईल टाइम आणि रन टाइम इनिशियलायझेशन. तो प्रॉपर आता लेक्चर स्टडी करा. मी खूप बेसिक पासून म्हणजे एकदम डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तरीही तुम्हाला जर नाही कळालं तर मला सांगा, मी परत एकदा हे एक्सप्लेन करेन इनिशियलायझेशन. देन आपण पुढच्या पार्टला जाऊ ॲरेच्या. ओके.